गाईज, आजचा व्लॉग केला चालू मी घरातूनच आणि आज मी चाललोय मॅगी खायला. मी घेतली मॅगी मस्त. ते मी आज माझी बाईक अशी मस्त सजवलेली आहे आणि मला कोणतरी मदत केली आहे बांधायला. तरी आपली राईड आता सुरू करू. लांब 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 लांब. व्हॉट्सअप गाईज, आम्ही जस्ट उतरलोय तामिनी घाट. माणगावातून आम्ही निघालोय कोकणाकडे. तिकडे सगळं कोकण चालू झालंय. इकडे होता गोवा मुंबई एक्सप्रेसवे आणि इकडे भाऊ बघा कसे बसले चिलमध्ये. बघा कसे बसले चिलमध्ये. तब्बल 30 तासाच्या राईड नंतर मी पोचलो दिवेआगर जवळ आणि मी इथे ट्राय केली मिसळ पाव आणि थोडी शेव टाकू त्याच्यात, कारण की शेव तर नाही तर पर्सनच भेटतं, शेव तर काही भेटत नाही. तर फटाफट आपण त्यांना मिक्स करू आणि खाऊन बघू. तो काही असं मोबाईलमध्ये दिसत जो ॲक्च्युअली लाल कलर आहे आणि पाव तर एवढे छोटे आहे ना, एवढाच पाव आहे. आमच्या नाशिकला याच्यात डबल पाव राहतो, त्या पावाच्या डबल एक पाव राहतो. आम्ही पोहे घेतले, त्यात काही एवढी मजा नाही आहे. आम्ही आलो होतो हॉटेल आदर्शला, जे की दिवेआगाच्या रस्त्याला आहे. तिथं आम्ही जेवण केलं. मिसळ चांगली होती, लाल होती पण चांगली होती, पण पोहे ओके होते. ऑलमोस्ट आम्ही मोजून एक्झॅक्ट 3 तासात आम्ही दिवेआगरला पोहोचलो आहे. काहीच आम्ही फणसाचं झाड पाहिले कोकणात आल्या फणसाचं झाड. हे आमचं हॉटेल ब्लिस व्ह्यू आणि इकडे मी आलो आहे फणसाचं झाड पाहायला. हॉटेलला खूप लवकर पोहोचलं कारणाने आम्हाला काही रूम भेटली नाही, तर त्यामुळे आम्ही चाललो आहे आता बाकीच्या गोष्टी बघायला. पहिले आम्हाला समुद्र दिसला आहे, पण तो खूप घाणेरड्या ठिकाणी दिसला आहे. तिथं खूप जास्त घाण. पण लेट्स गो. पहिला समुद्र तर दिसला आपल्याला चेकिंग केल्यानंतर. आणि आज शनिवार आहे, तर आपण एक रुईचं फूल घेऊन जाऊ. शनी मंदिरात भेटलं तर. हे रुईचं फूल आहे आणि रुईचं झाड आहे. आम्हाला रुईचं झाड भेटलं आहे, तर एक मी तोडून घेऊन जाणार आहे की पुढं मला शनी मंदिर किंवा हनुमान मंदिर असलं तर ते वाहून द्यायला. मी पोचतो आहे दिवेआगरला आणि आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे हरिहरेश्वर आमचं, कारण की आम्ही खूप लवकर पोचलो आणि आमचा जो चेक इनचा वेळ होता तो 11:30चा आहे आणि आम्ही पोचलो 9:30लाच. तर त्यामुळे आम्ही बॅग ठेवून आम्ही निघालो पुढच्या प्रस्तावाकडे. भेटला आहे सस्ता आरेवारे पॉईंट. इथून नाशिक सस्ता आरेवारे पॉईंट असा भेटला आहे आम्हाला. आणि कोणीच नाही या पॉईंटवरती, इव्हन त्या बीचवर कोण नाही, कारण की दुपार झालेली, कोण राहणार आहे एवढं उन्हाचं. आम्ही आलो आहे हरिहरेश्वर दक्षिण काशी मंदिरात आणि मंदिर काही इकडून चालू होतं आहे असं. माझी हालत तर खराब झाली, कारण की खूप ऊन वाढलेलं आहे आता. गाईज, हा कोणता पक्षी मला सांगा बरं. गाईज, कोकणातले कुत्रे एवढे बारीक का बरे? मी 2 कुत्रे पाहिले एवढे बारीक. हे असं मी त्याला आता पाणी दिलं. आम्ही आलो आहे दक्षिण काशी मंदिरात, जे म्हणजे हरिहरेश्वरचं टेम्पल. गरम आहे खाली ते. अजून एक कुत्रं, ते पण असंच बारीक आहे, खूपच जास्त बारीक. हे सगळे लोक असे हे राहतात. मी बरुणाचं तो हरिहरेश्वरचा व्ह्यू पाहायला चाललो आहे आणि एकदम जास्त ऊन आहे. 12 वाजले आणि बाहेरचा हे हरिहरेश्वरचं मंदिर मी जस्ट दर्शन केलं आहे आणि हे समुद्र आणि तो व्ह्यू पाहायला काही मोजक्या पायऱ्या चढाव्या लागतात. पण उन्हाचं जरा जास्त त्रास होतो आहे आम्हाला. फायनली आपण पोचलो आहे का या व्ह्यूला बघायला. थोडी कचरा आहे आणि पाण्याची लेवल जरा जास्त झाली कारणामुळे खाली जाणं जरा धोक्याचं आहे, तर आम्ही थोडं खाली जाऊया. आम्ही असं काहीतरी जाम म्हणून फळ विकायला आलं आहे, तर ते आम्ही घेतलं आहे. त्याला मी थोड्या वेळात ट्राय करणार. ते आता 20 रुपयाला एवढे भेटले, जवळजवळ 8-9 भेटले आपल्याला 20 रुपयाला. जाम म्हणून फळ आहे, मी तर पहिल्यांदाच पाहिलं आहे. असं काहीतरी आहे ते. तिला 50 रुपयाचं सोलकढी, ही एवढी 50 रुपयाला. आणि एक पन्ना घेतो आहे, पन्ना येऊ राहिला आमचा. ही पण एक सोलकढी 50 रुपयाची आहे. कैरी पन्ना
हे पुण्यात मी पिलं होतं ते एकदम भंगार होतं, इथं एकदम भारी भेटलं आपल्याला. परत निघालोय दिव्यागारकडे, आमच्या हॉटेलकडे. खूप जास्त ऊन वाढलं, आता माझ्याकडनं काही कंट्रोल होत नाही. आता मला झोपायचं आहे जेवून. आम्ही आमच्या रूमवर आलो आहे, जी की रूम अशी काही आहे. आम्ही ऑलरेडी चेकिंग केलं आहे आणि चेकिंग खूपच जास्त स्मूथ होती. अशी काही रूम. इथे काही त्यांनी टी व्ही वगैरे आणि बॉटल्स वगैरे दिलं आहे, ग्लासेस. इथं त्यांनी मिनी फ्रीज दिलं आहे. सगळ्यात बेस्ट गोष्ट त्यांनी मिनी फ्रीज दिलं आहे. त्यानंतर असं काही बेड, आणि बेड महत्त्वाचा, तो स्प्रिंगवाला आहे. स्प्रिंगवाला बेड लवकर भेटत नाही एवढ्या कमी रेंजमध्ये. मी वा कसा दिसतोय, छान असं काही व्ह्यू. वॉशरूम आहे छान आहे, पण आता ऑक्युपाईड आहे. आणि आधी बाहेर गेल्यावर हा त्यांचा व्ह्यू, हा त्यांचा फ्रंट व्ह्यू ॲक्च्युली. बॅक व्ह्यू अजून चांगला होता, पण मी नाही घेतला, त्यांनी मला ऑफर केला होता. ठीक आहे, एवढं काय आणि बसणार नाही, असे आम्ही बाहेरच फिरणार आहे. लेट्स गो. बाहेर एवढी पण गरमी नाही आहे जेवढी विचार केली होती. लावला AC पण आहे, फॅन पण आहे. प्रकारे आम्हाला क्लोज 4 स्टारच्या ॲम्युनिटीज भेटल्या आहे. आणि मला पहिली गोष्ट बेड महत्त्वाचा होता, कारण की मी त्या साध्या बेडवर झोपू शकत नाही आता. मला लागली अशा स्प्रिंगवाल्या बेडची सवय, त्यामुळे मी हे घेण्याचा हे केला. मी आता हे पण काय घेतले होते, हे आंब्याचं चॉकलेट, हे चिंचेचं चॉकलेट आणि हे स्ट्रॉबेरीचं चॉकलेट. मी घेतलं आहे पापलेट आणि आम्ही घेतलं आहे सुरमई. ही पूर्ण थाळी आम्हाला पडली 400 रुपयाला. ट्राय करू, एकदम मस्त ज्युसी पापलेट. प्लीज या बाजूत प्रॉन्स आहे बघा. मी आलो आहे आणि मी घातलं आहे हे काय म्हणताय ना, सेफ्टी सूट, लाईफ जॅकेट घातलं आहे. आणि मी करणार आहे ते पॅराशूटला लटकून वर जायचं, त्याला म्हणतात पॅराशूटिंग. हे बीच दिसत आहे आणि इकडे कुठेतरी आम्हाला घेऊन जाणार, त्या एरियात घेऊन जाणार आणि आम्हाला पॅराशूटिंग करणार अशी लांब. लेट्स गो. खूप एक्साइट. मी याआधी कुठेतरी गेली होती आणि यावेळेस मी कोकणात करणार आहे, त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे. मोबाईल तर एवढं ॲडव्हेंचर केल्यानंतर एक नारळ पाणी तर बनत आहे. नारळ पाणी पुण्यापेक्षा महाग आहे, पण नो ऑप्शन. जिकडून मोगरीचे मोदक घेतले मस्त.